हा विजय झाला असेल आपलं असं मत आहे. मोहोळमध्ये असणारी दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाहीच्या विरोधामध्ये मोहोळची जनता त्रस्त झालेली होती आणि मोहोळच्या जनतेला खऱ्या अर्थानं लोकशाहीची गरज होती आणि तो लोकशाहीचा जनतेने पाहायला मिळाला. मला मिळालेली 1,25,000 मतं मोहोळकरांनी दिलेला हा जो कौल आहे हा इथल्या झुंडशाहीच्या विरोधातला कौल होता. या विजयाच्या निमित्तानं या मतदारसंघात असणाऱ्या 12 बलुतेदारांचं, सर्व समाज घटकांचं आणि विशेष करून जे पीडित लोक होती, त्यांच्या तानाशाहीला, झुंडशाहीला वैतागलेली लोक होती, या सगळ्या लोकांनी मिळून मला निवडून दिलं. आज या निवडणुकीच्या विजयाच्या निमित्तानं मी एक आपल्याला आश्वस्त करतो, मोहोळमध्ये कायद्याचं राज्य येईल, कायदा आपलं काम करेल, कोणत्याही पद्धतीची दादागिरी, दडपशाही चालू केली जाणार नाही. इथले लोक सुखसमृद्धीनं राहतील आणि इथली मालकशाही संपून आज आपल्या मोहोळमध्ये लोकशाही खऱ्या अर्थानं लोकशाहीची पहाट मिळालेली आहे. आज खऱ्या अर्थानं स्वतंत्र पाहायला मिळत आहे मोहोळच्या जनतेला. या विजयाचं श्रेय या मतदारसंघातल्या 12 बलुतेदार, सर्व 18 पगड जातीच्या लोकांनी, सर्वसामान्य जनतेनं आज 1.25 लाख मताधिक्य मला देऊन हा माझा विजय केलेला, हा मोहोळकरांच्या, माझ्या आम जनतेचा विजय आहे. आता तुमचं विजन काय असेल पुढे साधारण 5 वर्षाचं? गेल्या 30 वर्षामध्ये इथल्या झुंडशाहीच्या हातात सत्ता होती, त्या काळात जो विकास झाला नाही तो विकास येत्या 5 वर्षामध्ये करणं हे माझं प्रमुख उद्दिष्ट असेल आणि त्याची सुरुवात उद्या सकाळपासून माझी चालू झालेली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं नाही, त्याबद्दल काय सांगणार? राज्यात सरकार जरी कुणाचं आलं तरी काही फरक पडत नसतो. मी गेली 34 वर्षे सामाजिक काम करत आलेला एक कार्यकर्ता आहे. राज्यामध्ये माझे अत्यंत जिव्हाळ्याचे सगळ्यांचे संबंध आहे. संसदीय आयुध वापरून सरकारला मतदारसंघासाठी पाहिजे तेवढा निधी मिळवून देण्याची वकफ माझ्यामध्ये आहे आणि ती येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात तुम्हाला पाहायला मिळेल. जरी आपल्याला या चिन्ह बघता आपण काय जरा वेगळा विचार. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचे माझे अत्यंत कौटुंबिक संबंध आहेत. गेली 34 वर्षे मी शिवसेनेमध्ये काम करत असल्यामुळं आपल्याला चांगलं माहिती आहे. आमदार भरतशेठ गोगावले असतील, शिवसेनेतले कित्येक अगोदरचे होणारे मंत्री माझे जीवाभावाचे मित्र आहेत आणि ते माझ्यासारख्या मित्राला वाऱ्यावर सोडणार नाही. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मोहोळच्या विकासासाठी सगळे मला हातभार लावतील.